नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांसमोर खूप छान विषय घेऊन आलेली आहे. बहुतेकांनी मला मेसेज केलेले होते व्हॉट्सॲपला की दीदी तुम्ही नाही का कुंचम सेवा देत, लक्ष्मी कुंचम किंवा त्याला लक्ष्मी कुबेर कुंचमही म्हटलं जातं. पारंपरिकरित्या चालून आलेली ही जी लक्ष्मी कुंचमची सेवा आहे ना, ही मुळात साऊथमध्ये केली जाते. पूर्वीची लोक काय करायची म्हणजे परंपरेने जी ही सेवा केली जायची ना, याच्यामध्ये कुंचमचा अर्थ असा आहे की धान्याचा ढीग. धान्याचा ढीग म्हणजे आपण आपल्या घरच्या बहुतेक वस्तू त्याच्यामध्ये टाकून आहे ना, हे कुंचम तयार केलं जायचं. आणि हे कुंचम इतकं प्रभावीपणे काम करायचं ना या लोकांचं, की त्याला तोडच नाही. म्हणजे आजही हे कुंचमचं तुम्ही प्रामाणिकपणे मनापासून सेवा करून जर याची आपल्या घरामध्ये व्यवस्थित पूजा केलीत ना, तर तुम्हाला इतकी भरभराट आणि इतकं सगळं मिळेल ना, की तुम्ही विचार करू शकणार नाही. विचाराच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सगळं मिळेल. कधी काही लोकांना लेट मिळेल, काही लोकांना लगेच मिळेल, पण मिळेल मात्र नक्की. तर मंडळी, याचा खूप सुंदर विषय घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर आलेली आहे. तत्पूर्वी मिस्टिक एलेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणीही तुम्हा सगळ्यांच्या आनंदासाठी, सुखासाठी मी सदैव सदैव प्रार्थना करते. तर मंडळी, हा जो विषय आहे हा खूप सुंदर आहे. आज मी कुंचम कसं पूजायचं ते सांगणार आहे. माझ्याकडून काहींना कुंचम अगदी सेवेसाठी हवं आहे. त्यांनी बऱ्याच जणांनी बुकही केलेलं आहे. तर मला असं वाटतं की कुंचम ही एक वेगळी पूजा आहे आणि ह्या पूजेमध्ये आहे ना, खूप मनापासून आणि खूप आर्ततेने ही पूजा केली जाते. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कुंचमची सेवा कशी करावी. आणि ते करता करता म्हणजे ते करताना मी तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही, कारण तिथे तेव्हा मी फक्त सेवेत असेल. पण जेव्हा सुरुवातीला मी जेव्हा पूजेची सुरुवात करणार आहे तेव्हा काही गोष्टी आपण पाहूयात की कुंचम कसं पूजावं. आज आपण सुरू करणार आहोत लक्ष्मी कुंचम सेवा. आता खूप सुंदर असे हे योग जुळून आलेले आहेत. शांकभरी नवरात्र चालू आहे आणि ह्या नवरात्रीमध्ये आपण कुंचम सेवा करत आहोत आणि तुम्हाला मी दाखवते की प्रत्यक्ष ती कशी करावी. तर सर्वात प्रथम आपल्या घरी कुठलीही प्लेट असेल, तुम्ही माझ्याकडे ऑर्डर नसेल केली तर तुमच्या घरी एखादी अशी प्लेट असेल ब्रासची, चांदीची, तुम्ही घेऊ शकता. आणि या प्लेटला आपल्याला एनर्जाइज्ड करायचं. मग ते आपण कसं करणार हे बघा. हे असं आपण एनर्जाइज्ड करणार. हे पहा, तुम्हाला दिसतंय असा धुराने पूर्णपणे ही प्लेट आपण एनर्जाइज्ड करणार. ओके, पूर्णपणे आपण त्या प्लेटला कम्प्लिटली, कारण एखादी प्लेट आपल्याकडे येते ना तेव्हा ती अनेक हातांमधनं येते, त्याच्यामुळे आपल्याला ती पूर्णपणे एनर्जाइज्ड करून घ्यायची आहे. आपल्याला जे कुंचम आहे, जे वापरायचा आहे, तो हा खूप सुंदर असा ग्लास आहे. याच्यावर बालाजीचा टीका आहे. तुम्ही पाहाल तर ह्याच्यावर खूप सुंदर असे रिच्युअल्सचे काही ना काही सिम्बॉल्स आहेत. हे पहा. तर यालाही आपल्याला उलटं असं धरून आतमधनं कम्प्लिटली क्लीन्स करायचं आहे या ग्लासला. हे पहा, असं आपल्याला क्लीन्स करायचं आहे. हे मी आतमध्ये धरलं आहे आणि आता मी क्लीन्स करते आहे. पुन्हा आपण कम्प्लिटली ह्या ग्लासला असं क्लीन्स करून घेतो आहे. ओके. आणि नंतर आपण इथे हे ठेवलं. जे प्लेट आहे ही, ज्याच्यात आपल्याला कुंचम ठेवायचं आहे, त्या प्लेटला खास करून आपल्याला की पुजून घ्यायचा किंवा असं मनामध्ये एक भाव ठेवायचा की हे लक्ष्मी माते, तुझ्या चरणांनी माझ्या घरामध्ये एक खूप वेगळ्या प्रकारचा आनंद आणि भरभराट तू सदैव देशील. बघा, बरेच जणांची विवंचना आहे की पैसा कमी आहे किंवा हे जे सगळं चाललं आहे, तर त्याच्यामुळे आहे ना, बरेच जणांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे ना की कर्ज बरेच जणांकडे आहेत झालेली. आणि एक लक्षात घ्या की तुम्हाला कर्ज असतील तर तुम्हाला नक्की मार्ग मिळेल ह्या कुंचममुळे, की लोकांची कर्ज जे काही तुम्ही बँकेची घेतली असतील, ज्यांची कोणाची घेतली असतील, ते तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही फेडू शकाल. ओके. हे बघा, याच्यामध्ये संपूर्ण हे जे आहे याला इथे डॉट द्यायचे आहेत आपल्याला. ओके. आपल्या सर्व देवांना आवाहन करायचं आहे. आता मी फक्त पूजा करणार आहे आणि तुम्ही ती ऐकणार आहे, कारण मी बोलत राहिले तर तुम्हाला नेमकं कळणार नाही की पूजेत आपल्याला काय करायचं आहे. ओके. स्वस्तिक काढले मी इथे खूप सुंदरपणे. या स्वस्तिकला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. हे पहा, मी हळदी कुंकू वाहून घेतलं. हे पहा. ठीक आहे. या स्वस्तिकला आपल्याला खूप सुंदर असं फुलांनाही अर्पण करायचं आहे. पाकळ्या पण अर्पण करायच्या आहेत. आपण आपल्या देवांना आवाहन करणार आहोत आता. श्री कुलदेवताय नमः, श्री ग्रामदेवताय नमः, श्री सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी. तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आणि लक्ष्मीची स्थिरता नांदू लागेल, हे कायम लक्षात ठेवा. आपण आता हे रेडी केलेलं आहे, हे रेडी झाले. आता मी तुम्हाला त्याच्यावर आपण हे कुंचम ठेवणार आहोत. एक लक्षात घ्या, कुंचमच्या आतमध्ये पण संपूर्ण ग्लास आहे ना, ह्या ग्लासला सगळीकडनं खूप सुंदर आधी टिक्यापासून सुरुवात करायची. हे बघा, हा जो टिका आहे खूप सुंदर त्याला सजवून घ्यायचं. ह्या टिक्याला बालाजींचं हे टिळा आहे, त्याला खूप सुंदर असं आपण सजवून घेतोय. हे पहा, इथे खालीही तुम्हाला लावायचं आहे. हे पहा, ठीक आहे. आतमध्ये तुम्हाला जिथे जिथे वाटते तिथे तिथे तुम्ही टिका लावून घ्यायचा आहे. हा टिळा अष्टगंध आहे, हे अष्टगंध लावून घ्यायचं. विष्णू प्रिय असतं अष्टगंध कायम. हे पहा, आपण हे ठेवलं. आता हे ठेवल्यानंतर जो गंधक आहे हा आपल्याला आपल्या समोर पाहिजे आणि तिथे आपण काय करणार आहोत, तर आपण तिथे खूप सुंदर असं आता कुंकू लावणार आहोत. हे पहा, सेवा ही मनाभावे तुम्ही कशी करता ना, ह्याला फार महत्त्व आहे. लक्षात घ्या मंडळी, सेवेत काय चुकतं याचा विचार कधी करायचा नाही आहे. सेवा माझी मनापासून कशी होईल ह्याचा विचार कायम करायचा आहे. आलं लक्षात? ओम श्री महालक्ष्मे नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्रीं नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके चरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अक्षदांना थोडीसं हळद लावून घ्यायची. आता अक्षता ज्या असतात त्या बघा, आपण जे पात्र खाली ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोड्या टाकून घ्यायच्या अक्षता, ठीक आहे. आणि मग हे जे घंगाळ आहे याच्यामध्ये आपण खूप घंगाळ म्हणते, हे जे कुंचम आहे याच्यामध्ये आपण खूप छान ह्या ग्लासमध्ये ऑलरेडी आतमध्ये पुजलेलं आहे, टिळा लावलेला आहे, टिका लावलेला आहे अष्टगंधाचा. आता आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये थोडेसे आपण अक्षता टाकणार आहोत, ठीक आहे. आणि मंत्र म्हणत म्हणत ते अक्षता आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहेत. ओके. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. लक्ष्मीला पाया पडताना कधी नमस्कार करायचा नसतो. आपले 2 हात असे ठेवायचे आणि त्याच्यावर आपलं डोकं ठेवायचं असतं, हे कायम लक्षात ठेवा. लक्ष्मीला कधीही हात जोडायचा नसतो. हात जोडला म्हणजे तुम्ही रामराम केला, लक्ष्मी तिच्या मार्गे निघून गेली. तुम्हाला हवे लक्ष्मी स्थिर राहावी तुमच्या घरात, तर तुम्हाला 2 हात आणि त्याच्यावर आपलं माथा ठेवायचा असतो. ओके. आणि मग तिला घालणं घालायचं असतं. कुंचम आपण हे थाळ सजवलेलं आहे छोटंसं. आता तर आपल्याला आपल्या लक्ष्मी आईला आपण प्रार्थना करणार आहोत की हे लक्ष्मी आई, आज मी तुझी लक्ष्मी कुंचम सेवा सुरू केली आहे आणि या सेवेला तुझे कृपाशीर्वाद सदैव मला लाभू देत. माझ्याकडून ही लक्ष्मी कुंचम खूप व्यवस्थित तुला हवे तसं तू पुजून घे. काही चुकलं तर तुझ्या पाया खालून घे. माझ्या घराण्याला सुख शांती समृद्धी आणि तुझी स्थिरता अखंड लाभू देत. हे लक्ष्मी माते, तुला कोटी कोटी दंडवत आणि धन्यवाद की मला तू या कुंचमची सेवा करण्याचा मौका दिलास. त्यासाठी तुझे कोटी कोटी अनंत आभार आहेत लक्ष्मी आई, अशी प्रार्थना करायची आणि आपल्या या कुंचमला व्यवस्थितपणे पूजा करायला सुरू करायचं आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, मी अक्षदा अर्पण केल्या, मंत्र म्हणून अक्षदा अर्पण केल्या. 5 वेळा कुंकुमार्जन आतमध्ये करायचं असतं, जे मी केलेलं आहे, ठीक आहे. आता सर्वात प्रथम कवडी, आपल्याला कवडी लक्ष्मी मातेला अर्पण करायची, कारण कवडी ही अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेला. त्यामुळे सर्वात प्रथम आपण कवडी अर्पण करणार आहोत. हे पहा, या 5 कवड्या मी घेतलेल्या आहेत, ठीक आहे. आता ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. आता आपण थोडे तांदूळ घेतले, आता आपण तांदूळ टाकत आहोत. ओके. पुन्हा आपण घेणार आहोत ह्याच्यानंतर गोमती चक्र. तर गोमती चक्र हेही 5 हवे. तुमच्याकडे जितके असतील तितके तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे 5 असतील 5 घ्या. तुमच्याकडे जितके गोमती चक्र असतील तितके तुम्ही गोमती चक्र घेऊ. माझ्याकडे हे एक मस्त गोमती चक्र आहेत छोटे छोटे खूप, पण मी एकच आता सध्या याच्यामध्ये अर्पण करत आहे. ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मे नमः.
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ठीक आहे. आता आपलं गोमती चक्र झालेत, मग तांदूळ झालं. आता आपल्याला ठेवायचं आहे कमळगट्टा. ओके. तर कमळगट्टा मी जास्त नाही याच्यात अर्पण करणार आहे. कधी कधी कमळगट्ट्याला आहे ना एक वेगळ्या पद्धतीने आहे ना किडे लागतात, म्हणून मी एकच कमळगट्टा अर्पण करणार आहे. तो पण त्याला उदबत्तीचं असं धूर वगैरे दाखवून मी अर्पण करणार आहे. ओके. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम श्री महालक्ष्मी नमः. 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 आता आपण घेणार आहोत गुंज. ठीक आहे. हे बघा 5 गुंजा मी आता घेते. ओम श्री महालक्ष्मी नमः. 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 हा आहे लघु नारळ. ओम श्री महालक्ष्मी नमः. 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 मध्येच 5 वेळा मी पुन्हा नारळ तांदूळ त्याच्यामध्ये अर्पण केलेले आहे. ठीक आहे. आता आपल्याला अर्पण करायचं आहे एक वेलची. ठीक आहे. तर हे पहा, एक वेलची आपण अर्पण करूयात. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. आता आपण लवंग अर्पण करणार आहोत. आता हा पहा, माझ्याकडे ना चांदीच्या लवंग आहेत, तो मी चांदीच्या लवंग अर्पण करते. महालक्ष्मीला चांदी अतिशय प्रिय आहे, तर माझ्याकडे महालक्ष्मीसाठी चांदीचं लवंग आहे. सो मी हे पहा अशी चांदीची लवंग आहे, तर मी ती अर्पण करते. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. आता मी तांदूळ पुन्हा अर्पण केले. आता आपण एक हळकुंड अर्पण करणार आहोत. ठीक आहे. जर तुमच्याकडे चांदीचं असेल तर चांदीचं, माझ्याकडे चांदीचं पण आहे आणि पिवळं पण आहे, पण मला असं वाटतं की मी पिवळं जास्त प्रिफर करीन, कारण हळद हे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. म्हणजे हळद कायम संध्याकाळची आपण कोणी आपल्या घरी आलं तर हळद लावू नये, कारण हळद लावली तर आपल्या घरातनं लक्ष्मी निघून जाते, कारण हळदीमध्ये लक्ष्मीचा वास असतो. म्हणून आता मी याच्यामध्ये हळकुंड ठेवणार आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. आता मी दालचिनी याच्यामध्ये ठेवत आहे. हे पहा. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. आता धने. धने म्हणजे धनाचं आपल्या घरामध्ये आवाहन करणे, म्हणून धन. हे पहा, हे धने आता मी याच्यामध्ये अर्पण करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता आपल्याला अर्पण करायचं आहे धन्यांनंतर रत्न. आता तुमच्याकडे काय रत्न आहे ते तुम्ही अर्पण करू शकता. हे पहा, माझ्याकडे एक डायमंड आहे. ठीक आहे. आणि माझ्याकडे एक मोती पण आहे. आणि हे लक्ष्मी मातेला डायमंड म्हटलं की विनस शुक्र, आणि लक्ष्मी हे शुक्राचंच प्रतीक आहे. सो मी हे दोन्ही आता अर्पण करत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माझ्याकडे समुद्री राईस आहे. हे पहा, समुद्री राईसचे 5 दाणे मी इथे घेत आहे. ठीक आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता मी अर्पण केलेलं आहे हे सगळं. आता आपल्या कुठेही लक्ष्मी आपल्या घरामध्ये असते. लक्ष्मीला सगळ्यात जास्त काय प्रिय असतं तर कमळ. कमळ अतिशय प्रिय असतं. पण कमळ हे मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे की लक्ष्मीला मी अर्पण करते. आता मी लक्ष्मीला माझ्याकडे असलेले काही तांब्याची नाणी अर्पण करते. हे पहा, ही आहेत तांब्याची नाणी. ओके. तर ओम श्री महालक्ष्मे नमः. 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 मी अर्पण केलेलं आहे. आता मी लक्ष्मी मातेला खजूर अर्पण करते. माझ्याकडे एक चांदीचा खजूर आहे. हे पहा, म्हणजे बरेच आहेत पण आता मी एक अर्पण करते चांदीचा खजूर. ओके. ओम श्री महालक्ष्मे नमः. ओम श्री महालक्ष्मे नमः. ओम श्री महालक्ष्मे नमः. ओम श्री महालक्ष्मे नमः. 5 वेळा तांदूळ अर्पण केलेले आहेत मी. आता आपल्या लक्ष्मी आईला सगळ्यात जास्त आवडतं काय तर विष्णूचक्र. माझ्याकडे विष्णूचक्र आहे ऑलरेडी. हे पहा, हे विष्णूचक्र मी आता लक्ष्मी आईला अर्पण करते. ठीक आहे. असं ठेवू शकते मी. आपण असं ठेवू शकतो. आणि ओम श्री महालक्ष्मे नमः. 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 आता एक लक्षात घ्या, मी माझ्या कुंचममध्ये एक असं हे भोजपत्र आहे. भोजपत्रावर मी मंत्र, एक सुंदर असं यंत्र असं तयार करते आणि मी माझ्या या कुंचममध्ये ठेवते. ओके. आणि मी असं उभं टाकणार हे याच्यामध्ये. हे पहा, ओम श्री महालक्ष्मे नमः. 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 खूपदा याला लक्ष्मी कुबेर कुंचमही म्हटलं जातं. म्हणून मी इथे एक सुंदर लक्ष्मी कुबेर की पण ठेवत आहे. ठीक आहे. हे पहा, ओम श्रीं लक्ष्मे नमः. ओम श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्रीं महालक्ष्मे नमः. इथे कमळ आता मी अर्पण करत आहे. माझ्याकडे एक चांदीचं कमळ आहे, ते मी अर्पण करत आहे. तुम्ही पाहू शकता. ओम श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्रीं महालक्ष्मे नमः. माझ्याकडे काही हे बघा चांदीचे तांदूळ आहेत. आता मी थोडे चांदीचे तांदूळ अर्पण करत आहे. 5 तांदूळ घेतलेत मी. ठीक आहे, 5 तांदूळ अर्पण करूया आपण. हे पहा, ओम श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्रीं महालक्ष्मे नमः. माझ्याकडे हा खूप सुरेख असा इतका मोठा असा तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असा हा हे बघा लक्ष्मी शंख आहे, तो मी इथे ठेवते आहे. हे पहा, लक्ष्मी शंख ठेवला आहे. ठीक आहे. आपण पाहूयात की ह्या लक्ष्मी शंखाला आपण कसं ॲडजस्ट करू शकतो याच्यावर. कारण ग्लास खूप सुंदर आणि मस्त आहे. याच्यामध्ये आपण असं हे बघा हे मी ठेवलेलं आहे. ठीक आहे. कुबेर की मी इथे आता खाली ठेवते कारण त्याच्यात होत नाही आहे जागा. कुबेर कीला मी खाली ठेवलं. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आणखीन एक गोष्ट मी दाखवते आहे. हे पहा, माझ्याकडे खरं तर हे बघा चांदीची सुपारी पण आहे खूप सुंदर अशी. पण मी तिथे स्वामींच्या पुढे जे पान ठेवले तिथे ठेवलेली आहे, म्हणून मी इथे काही ती ठेवत नाही आहे. ठीक आहे. आता आपल्याला खाली हे जे आपलं पात्र आहे खालचं, त्याला आपण सजवून घेऊया. जितकं मनापासून ह्या गोष्टी कराल तितक्या सुंदर. माझ्याकडे एक दक्षिणावर्ती शंख आहे, पण इतका छोटा आणि हा दुर्मिळ शंख आहे. हे पहा माझ्याकडे. ठीक आहे. तो पण मी याच्यामध्ये आता बघा ठेवते. कारण हा शंख इथे तिथे कुठेतरी हरवेल अशी मला भीती आहे, म्हणून मी त्याला तिथे ठेवून दिलं. ओके. हे पहा, हे खूप सुंदर बसलेलं आहे. आता ओम श्री महालक्ष्मे नमः.
ओम श्री महालक्ष्मी नमः. आता आपण आपल्या लक्ष्मी आईला खूप सुंदर असं सजवायचं आहे. ह्या कुंचमला ते कसं सजवायचं आहे तर हे पहा, ह्या 5 बांगड्या आहेत छोट्या छोट्या छोट्या. ह्या आपण पात्रामध्ये ठेवणार आहोत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता लाल बांगड्या घेतल्यात आपण. हे पहा, ठीक आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता पिवळ्या बांगड्या आपण घेणार आहोत. लक्ष्मी मातेला केव्हाही शृंगारिक वस्तू अर्पण कराव्यात. त्यानं आपला शुक्रही स्ट्रॉंग होतो आणि लक्ष्मी माताही खुश होते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माझ्याकडे पायराईड आहे, खूप सुंदर असा क्युबिक पायराईड आहे, तोही मी इथे ठेवते. ठीक आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता लक्ष्मी मातेला खूप सुंदर असं गुलाब कायम आवडतो, म्हणून लक्ष्मी मातेला आपण गुलाबही ठेवणार आहोत इथे. हे पहा, जितकं तुम्ही लक्ष्मी मातेला गुलाबाने सजवाल ना तितकं लक्ष्मी मातेला आवडतं. कारण गुलाब हा एक सुगंधी, म्हणजे गुलाबाचं अत्तर वगैरेही तुम्ही लक्ष्मी मातेला लावू शकता. कुंचमलाही गुलाबाचं अत्तर तुम्ही लावू शकता. कायम कुंचमला कुठल्याही छान प्रकारचं अत्तर तुम्ही लावू शकता. लक्ष्मीला अत्तर अतिशय प्रिय आहे. सुगंधित गोष्टी लक्ष्मीला फार आवडतात. आपली ती आई आहे, तिला जितकं तुम्ही शृंगारिक वस्तूंना अर्पण कराल तेवढी ती लक्ष्मी माता तुमच्यावर खुश होईल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम ओम श्रीं नमः. ओम श्रीं नमः. आता आपल्याला मी आता मस्त घंटानाद करणार आहे, कारण आपण खूप सुंदर पद्धतीने आपलं कुंचम तयार केलेलं आहे, लक्ष्मी कुंचम. ह्या कुंचमनी प्रत्येकाच्या, म्हणजे ज्याच्या ज्याच्या घरामध्ये हे सेवेला जाईल ना तिथे तिथे, आज दुपारी मी प्रचंड भरपूर कुंचम पुजलेले आहेत. मला वाटतं हे मी माझ्या घरातलं कुंचम तुम्हाला आता पुजून दाखवलेलं आहे. आणि ह्या कुंचमला आता आपण छान पद्धतीने आरती, एवढी व्हिडिओमध्ये नाही मी म्हणू शकत, म्हणून तुम्हाला मी एक छोटंसं एक इथे आपण लक्ष्मी मातेचं आवाहन करूयात. ओके. श्रीं नमः. आता लक्ष्मी मातेला आपण आवाहन करणार आहोत की हे लक्ष्मी माते, तुझं हे कुंचम पुजताना माझ्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर मला माफ कर आणि माझ्या सर्व चुकांना, माझ्या सर्व दोषांना तुझ्या चरणात घालून घे आणि माझ्या घरामध्ये तुझी स्थिरता कायम नांदू देत. माझ्या घरामध्ये सदैव तुझा वास आणि भरभराट सदैव अखंड असू देत. तुझ्यामुळे माझं असं आहे आणि माझ्या घराचं अस्तित्व आहे. माझ्या मुलाबाळांवर सदैव कृपादृष्टी तू करून ठेव. चुकत असेल तर क्षमा आहे. आता इथे मी श्रीयंत्र आहे माझ्याकडे. माझं श्रीयंत्र आहे हे पुखराजचं श्रीयंत्र आहे, म्हणजे ते पुखराज आहेत पूर्ण श्रीयंत्र. पुखराज म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, पुखराजला काय म्हणू शकतो आपण, येलो सफायर, हे रत्न आहे आणि त्या रत्नाचं श्रीयंत्र माझ्याकडे आहे. इथे माझा कुबेर बाऊल आहे. सदैव मला तिथे कुंकुमार्जन करायचं असतं म्हणून तिथे कुंकवाने भरलेला बाऊल आहे. माझ्याकडे देव आहेत, ते बहुतेक चांदीचे देव आहेत सगळे. आणि आता हे कुंचम आहे, हे नेक्स्ट टाईम मी तुम्हाला चांदीमध्ये पुजून दाखवीन. आता हे मी तुम्हाला ब्रासमध्ये पुजून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने हे कुंचम पुजायचं असतं. जेव्हा जेव्हा तुम्ही हे कुंचम पुजाल तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये
अनेक वेगवेगळे सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील. आणि जितक्या मनापासून हे कुंचम तुम्ही पूजता ना, तितक्या मनापासून तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आणि लक्ष्मीची आवक वाढते, करिअर ग्रोथ होते, मुलं बाळं अभ्यासाला लागतात, मन लावून अभ्यास करतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही कर्जांमध्ये खूप मोठमोठे अडकलेले असाल, तिथेही लवकर मार्ग मिळतील. तर मंडळी, मला वाटतं ही कुंचम सेवा ज्याला अजून जाणून घ्यायचं असेल, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुंचम सेवा मध्ये काय अडतं, काय करावंसं वाटतं. आणि मनामध्ये जे असतं ते कुंचमध्ये तुम्ही करू शकता. याला कुठलाही नियम नाही आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, कायम ठेवायचे आणि त्याच्यावर आपला माथा ठेवून नमस्कार करायचा असतो. तर मंडळी, ही कुंचम सेवा संपन्न झालेली आहे. आणि कुबेर, बालाजी, लक्ष्मी आई सर्वांनी आपल्याला कृपाशीर्वाद दिलेले आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.